तिकडे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या रिमझिम आणि काही भागात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय। नुकत्याच केलेल्या पेरणीनंतर पिकांचे अंकुर उगवण्यास सुरुवातही झाली होती, मात्र अतिवृष्टीनं नदी नाल्यांना आलेला पूर आणि त्यामुळे शेतांमध्ये शिरलेलं पाणी यामुळे शेती जलमय झाली आहे। उगवलेले अंकुर पाण्याखाली जाऊन पिकांचं नुकसान झालंय, माती खरडून निघाली आहे। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील शेतकरी गजानंद जंजाळ यांच्या शेतात सगळंच पाणी झाल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शासनाकडे केली आहे। आणि या 1-2 दिवसामध्ये जो पाऊस पडला, त्या पाऊस इतका भयानक जास्त प्रमाणात पडल्यामुळे आमच्या शेतात पेरलेल्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्या पाणी साचलेलं असल्यामुळे जे पेरलेलं पीक आहे हे आता सडून जाणार आहे। त्याच्यामुळे सरकारने आमच्या शेतामध्ये जे पाणी थांबते त्या पाणी शेतामधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी आम्हाला मदत करावी